तर पुण्यामध्ये हिंदू महासंघाचं आंदोलन पाहायला मिळतंय। पुण्याच्या अप्पा बळवंत चौकात जागरण गोंधळ आंदोलन करण्यात येत आहे। मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळांविरोधात हे आंदोलन होत आहे। जरांगे आणि भुजबळ समाजाला फसवत असल्याचा आरोप या जागरण आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। या संदर्भातला घेतलेला आढावा आता आपण पाहूयात। पुण्यातल्या अप्पा बळवंत चौकामध्ये हिंदू महासंघाचं जागरण गोंधळ आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे। आपण पाहतोय की गोंधळी जे आहेत या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत। जागरण गोंधळ या ठिकाणी घातला जातोय। राज्यामध्ये मनोज जरांगे त्याचबरोबर छगन भुजबळ जे आहेत ते दोन्ही समाजाला फसवतात असा आरोप हिंदू महासंघाकडून करण्यात येतो। आणि आपण पाहतोय की या ठिकाणी गोंधळी जे आहेत आरक्षणाचा गोंधळ जो आहे तो संपूर्ण राज्यभरामध्ये सुरू आहे असा आरोप हिंदू महासंघाकडून केला जातोय। आणि आनंद दवे यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहतोय की जागरण गोंधळ आंदोलन जे आहे ते सुरू झाले आहे। हातामध्ये आपण पाहतोय की फलक घेतलेले आहेत। नको आरक्षण, दुरावा वाढवणारे, हवे ते बंधुता प्रेम जपणारे अशा आशयाचे फलक जे आहेत ते कार्यकर्त्यांनी हातामध्ये घेतलेले आहेत। काय नेमका आंदोलनाचा आजचा उद्देश आहे? तुम्ही जागरण गोंधळ घालता। पूर्ण राज्यभरामध्ये आरक्षणाचा गोंधळ घातला जातोय। आरक्षण देता येत नाही, सरकार अजूनही स्पष्टपणे सांगत नाहीये। आरक्षण मिळवता येत नाहीये हे जरांगे सुद्धा स्पष्टपणे सांगत नाहीयेत। आपापल्या समाजाच्या युवकांना फसवण्याचं काम हे दोघेही नेते करत आहेत। म्हणजे दोघं मनोज जरांगे आणि छगन भुजबळ दोन्ही दोघेही मित्र आहेत असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे। जर तुमचं सरकार भांडण सरकारशी असताना तुम्ही एकमेकांना अंगावर घेऊन सरकारकडेच दुर्लक्ष करायला लावता, हे सुद्धा हिंदू महासंघाची स्पष्ट भूमिका आहे। जरांगेच्या प्रत्येक आंदोलनाला काही मराठा युवकांनी आत्महत्या केलेल्या आहेत। इथपर्यंत तुम्ही वातावरण तापवता आहात। परवा 27 तारखेला आरक्षण मिळालं म्हणून पूर्ण राज्यभर तुम्ही आनंदोत्सव साजरा केला आणि नंतर 2 तासांनी सांगितलं की दिलं नाही तर पुन्हा एकदा आम्ही उपोषण करू। अर्थ स्पष्ट होत असताना, राज्याला जर मागासवर्गीय ठरवण्याचा अधिकार नाही माहीत असताना आपण देऊ शकत नाही असं सरकार आधी स्पष्ट का सांगत नाही? नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा तुम्ही भूमिका योग्य नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा रोजगाराच्या संध्या तुम्ही का निर्माण करत नाही? एक भाकरीसाठी 100 लोकांना झोलत बसवण्यापेक्षा 100 भाकऱ्या तयार करणं शक्य असून सरकार का करत नाही? जरांगे असतील, भुजबळ असतील ते का करत नाही हा प्रश्न आहे। एकमेकाच्या जातीवर, एकमेकाच्या समाजावर बंदी आणायची, त्यांना